ह्युमन एव्होल्युशन म्हणजे मानवी उत्क्रांती. आपण माणूस म्हणून आज कसे आहोत, इथपर्यंत कसे पोहोचलो, याचा प्रवास आपण आज शिकणार आहोत. The biodiversity that is known today has been said to be formed from very simple unicellular organism due to evolution. याचा मराठीत अर्थ आहे, आज जी जैवविविधता बायोडायव्हर्सिटी आपल्याला दिसते ती उत्क्रांतीमुळे एव्होल्युशन खूप साध्या एकपेशीय युनिसेल्युलर सजीवांपासून तयार झाली आहे असे म्हटले जाते. यात काही अवघड शब्द आहेत ते बघूया. बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी याचा अर्थ आहे जैवविविधता. म्हणजे आपल्या पृथ्वीवर जे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, झाडे झुडपे, सूक्ष्मजीव आहेत ना, त्या सगळ्यांना मिळून जैवविविधता म्हणतात. युनिसेल्युलर याचा उच्चार आहे युनिसेल्युलर. याचा अर्थ आहे एकपेशीय. म्हणजे असे सजीव ज्यांचं शरीर फक्त एकाच पेशीने बनलेलं असतं, जसं अमीबा, पॅरामेशियम. एव्होल्युशन, इव्होल्युशन याचा उच्चार आहे इव्होल्युशन. याचा अर्थ आहे उत्क्रांती. आज आपल्या आजूबाजूला जेवढे वेगवेगळ्या प्रकारचे जीव दिसतात ना, म्हणजे ही जी बायोडायव्हर्सिटी आहे ही सगळी खूप साध्या छोट्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स पासून म्हणजे एकपेशीय जीवाणूंपासून एव्होल्युशनमुळे म्हणजे उत्क्रांतीमुळे तयार झाली आहे. In this evolution, origin of human evolution can be shown as per the picture given below. Last dinosaurs disappeared approximately 7 crore years ago. Explaining aspirational याचा मराठी अर्थ आहे, या उत्क्रांतीमध्ये मानवी उत्क्रांतीचा उगम खाली दिलेल्या चित्राप्रमाणे दाखवला जाऊ शकतो. शेवटचे डायनासोर सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी नाहीसे झाले. इथे डायनासोर हा शब्द आहे तो तुम्हाला माहितीच आहे. डायनासोर याचे उच्चार डायनासॉर असे आहे. अर्थ मोठा, जुना, सरपटणारा प्राणी जो आता पृथ्वीवर अस्तित्वात नाही. या वाक्याचा अर्थ असा आहे की आपण जी उत्क्रांती शिकत आहोत त्यात माणूस कसा तयार झाला याचा प्रवास पुस्तकातील चित्रात दाखवला आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे जेव्हा हे मोठे मोठे डायनासॉर्स होते ना, ते सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी पूर्णपणे नाहीसे झाले. म्हणजे डायनासोर गेल्यानंतरच मानवाच्या उत्क्रांतीसाठी जागा मोकळी झाली असं म्हणता येईल. कल्पना करा की आपली पृथ्वी किती जुनी आहे आणि तिच्यावर किती बदल झाले आहेत. डायनासोर जेव्हा होते तेव्हा माणसासारखा प्राणी नव्हताच. ते नाहीसे झाल्यावरच हळूहळू खूप खूप वर्षांनी आपल्यासारखे जीव तयार व्हायला लागले. At that time, monkey-like animals are said to be evolved from some ancestors who were more or less similar to the modern lemurs. Tail of these monkey-like animals of Africa is said to be disappeared about 4 crore years ago. याचा मराठी अर्थ आहे, त्यावेळी काही पूर्वजांपासून माकडासारखे प्राणी विकसित झाले असे म्हटले जाते, जे कमी अधिक प्रमाणात आधुनिक लीमूर सारखे होते. आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांची शेपटी सुमारे 4 कोटी वर्षापूर्वी नाहीशी झाली असे म्हटले जाते. इथे काही नवीन शब्द आहेत. ॲन्सेस्टर याचा उच्चार आहे ॲन्सेस्टर. याचा अर्थ आहे पूर्वज. म्हणजे आपल्या आधी होऊन गेलेले लोक किंवा प्राणी ज्यांच्यापासून आपली पिढी पुढे आली. लीमर्स याचा उच्चार आहे लीमर. हे माकडांसारखेच पण थोडे वेगळे लांब शेपटी असलेले प्राणी असतात, जे मुख्यतः मादागास्कर मध्ये आढळतात. बघा, जेव्हा डायनासोर नाहीसे झाले ना,
त्याच सुमारास काही अँसेस्टर्स म्हणजे पूर्वजांपासून जे आजच्या लीमर्स सारखे होते त्यांच्यापासून मंकी लाईक ॲनिमल्स म्हणजे माकडांसारखे प्राणी तयार व्हायला लागले. आणि महत्वाचं म्हणजे सुमारे 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेमध्ये जे हे माकडांसारखे प्राणी होते त्यांची शेपटी नाहीशी झाली. म्हणजे त्यांचा एक महत्वाचा बदल इथे झाला. हा, याचं उदाहरण म्हणजे जसे आज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माकडं दिसतात, काही शेपटी असलेली, काही नसलेली. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये आपल्या पूर्वजांची शेपटी हळूहळू नाहीशी झाली. हा एक they developed due to enlargement in brain. Their hands were also improved, and thus ape-like animals were evolved. Meanwhile, these ape-like animals reached the South and Northeast Asia and finally evolved into gibbon and orangutan. मेंदू मोठा झाल्यामुळे त्यांचा विकास झाला, त्यांचे हातही सुधारले आणि अशा प्रकारे वानरासारखे प्राणी विकसित झाले. याच दरम्यान हे वानरासारखे प्राणी दक्षिण आणि उत्तर पूर्व आशियात पोहोचले आणि शेवटी गिबन आणि ओरंगुटान मध्ये विकसित झाले. इथे काही नवीन शब्द. एप याचा उच्चार आहे एप, याचा अर्थ आहे वानर. हे माकडांपेक्षा मोठे आणि शेपटी नसलेले प्राणी असतात, जसे की चिंपांझी, गोरिला. गिबन याचा उच्चार आहे गिबॉन, एक प्रकारचा लहान वानर जो दक्षिण पूर्व आशियात आढळतो. ओरंगुटान याचा उच्चार आहे ओरंगुटान, एक मोठा वानर जो मुख्यतः इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये आढळतो. हा मुद्दा असा आहे, माकडांसारख्या प्राण्यांचा ब्रेन म्हणजे मेंदू मोठा होत गेला आणि त्यांचे हँड्स म्हणजे हात पण जास्त चांगले काम करायला लागले. त्यामुळे ते एप लाईक ॲनिमल्स म्हणजे वानरासारख्या प्राण्यांमध्ये बदलले. हे जे एप लाईक ॲनिमल्स होते ना, ते साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशियामध्ये गेले आणि तिथे त्यांच्यापासून गिब्बन अँड ओरँगुटान आणि ओरँगुटान असे वानर तयार झाले. याचं उदाहरण म्हणजे तुम्ही पाहिले असेल की माकडांपेक्षा चिंपांजी, गोरिला यांचे हात जास्त काम करतात आणि ते जास्त हुशार असतात. त्यांच्या मेंदूचा विकास जास्त झालेला असतो. हाच बदल आपल्या पूर्वजांमध्ये पण झाला, ज्यामुळे ते माकडांपासून वानरांसारख्या प्राण्यांमध्ये विकसित. रिमेनिंग एप लाईक ॲनिमल्स स्टेड इन आफ्रिका अँड फ्रॉम देम गोरिल्ला अँड चिंपॅन्झी इव्हॉल्व्ड about 2.5 crore years ago. Evolution of some of the 2 crore year old species of apes seems to be occurred in different way. They had to use their hands more for eating food and other work. याचा मराठी अर्थ आहे, उरलेले वानरासारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि त्यांच्यापासून सुमारे 2.5 कोटी वर्षांपूर्वी गोरिला आणि चिंपांजी विकसित झाले. सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वीच्या काही वानरांच्या प्रजातींची उत्क्रांती वेगळ्या पद्धतीने झाली असल्याचं दिसते. त्यांना अन्न खाण्यासाठी आणि इतर कामांसाठी त्यांच्या हातांचा जास्त वापर करावा लागला. इथे गोरिल्ला आणि चिंपांझी हे शब्द तुम्हाला माहिती असतीलच. हे मोठे शक्तिशाली वानर आहेत. याचा अर्थ असा आहे की काही वानर आशियात गेले, पण जे एप लाईक ॲनिमल्स म्हणजे वानरांसारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले, त्यांच्यापासून सुमारे 2.5 कोटी वर्षांपूर्वी गोरिल्ला आणि चिंपांझी हे प्राणी तयार झाले. त्यानंतर सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी काही वानरांमध्ये अजून वेगळ्या प्रकारे बदल झाले. त्यांना आपलं फूड म्हणजे अन्न मिळवण्यासाठी आणि इतर कामं करण्यासाठी हँड्स म्हणजे हातांचा जास्त वापर करावा लागला. याचं उदाहरण म्हणजे जसं आपण आपल्या हातांनी अनेक कामं करतो, लिहितो, जेवतो, वस्तू उचलतो, आपल्या पूर्वजांना पण हातांचा जास्त वापर करावा लागला, ज्यामुळे त्यांचे हात अजून चांगले विकसित झाले आणि ते मानवासारखे दिसायला लागले. The morphology of these human-like animals
started to appear like to be the member of the genus Homo about 20 lakh years ago, and thus skilled human developed. About 15 lakh years ago, human walking with erect posture was evolved. It may have existed in China and Indonesia of Asian continent. सुमारे 20 लाख वर्षापूर्वी या मानवासारख्या प्राण्यांची बाह्यरचना मॉर्फॉलॉजी होमो वंशाच्या सदस्यांसारखी दिसू लागली आणि अशा प्रकारे कुशल मानव स्किल्ड ह्यूमन विकसित झाला. सुमारे 15 लाख वर्षापूर्वी ताठ उभं राहून चालणारा मानव ह्यूमन वॉकिंग विथ इरेक्ट पॉस्चर विकसित झाला. तो आशिया खंडातील चीन आणि इंडोनेशियामध्ये अस्तित्वात असावा. इथे काही नवीन शब्द. मॉर्फोलॉजी, मॉर्फोलॉजी याचा उच्चार आहे मॉर्फोलॉजी. याचा अर्थ आहे बाह्यरचना किंवा शरीराची ठेवण. जीनस होमो, जेनस होमो याचा उच्चार आहे जेनस होमो. हा मानवी वंशाचा वैज्ञानिक गट आहे ज्यामध्ये आजचा आधुनिक मानव आणि त्याचे जवळचे पूर्वज येतात. स्किल्ड ह्यूमन, स्किल्ड ह्यूमन याचा अर्थ आहे कुशल मानव, म्हणजे काम करण्यासाठी कुशल असलेला मानव. इरेक्ट पॉस्चर, इरेक्ट पॉस्चर याचा उच्चार आहे इरेक्ट पॉस्चर. याचा अर्थ आहे ताठ उभे राहणे किंवा ताठ शरीर स्थिती. सुमारे 20 लाख वर्षापूर्वी या ह्युमन लाईक ॲनिमल्स ची मॉर्फोलॉजी म्हणजे शरीराची ठेवण होमो नावाच्या गटासारखी दिसू लागली. यातूनच स्किल्ड ह्यूमन म्हणजे कुशल मानव तयार झाला. म्हणजे तो हत्यारे वापरू लागला, शिकार करू लागला. त्यानंतर सुमारे 15 लाख वर्षापूर्वी माणूस इरेक्ट पॉस्चर, इरेक्ट पॉस्चर मध्ये म्हणजे ताठ उभा राहून चालायला लागला. हा बदल खूप महत्वाचा होता. असं मानलं जातं की हे मानव आशियामध्ये म्हणजे चीन आणि इंडोनेशियामध्ये होते. याचं उदाहरण म्हणजे तुम्ही पाहिले असेल की माकड 4 पायांवर चालतात तर आपण 2 पायांवर ताठ उभे राहून चालतो. हा बदल खूप मोठा आहे. यामुळे आपले हात मोकळे झाले आणि आपण त्यांचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी करू लागलो, ज्यामुळे आपला विकास झाला. Evolution of upright man continued in the direction of developing its brain for the period of about 1 lakh years, and meanwhile it discovered the fire. Brain of 50,000-year-old man had been sufficiently evolved to the extent that it could be considered as member of the class wise man, Homo sapiens. ताठ उभ्या माणसाची upright man उत्क्रांती सुमारे 1 लाख वर्षांच्या कालावधीसाठी त्याचा मेंदू विकसित करण्याच्या दिशेने सुरू राहिली आणि याच दरम्यान त्याने अग्नीचा शोध लावला. 50,000 वर्षापूर्वीच्या माणसाचा मेंदू इतका विकसित झाला होता की त्याला शहाणा माणूस किंवा होमो सेपियन्स वर्गाचा सदस्य मानले जाऊ शकते. इथे काही नवीन शब्द. अपराइट मॅन याचा अर्थ आहे ताठ उभा राहिलेला माणूस. डिस्कवर्ड द फायर याचा अर्थ आहे अग्नीचा शोध लावला. होमो सेपियन्स याचा उच्चार होमो सेपियन्स. हा आधुनिक मानवाचा वैज्ञानिक गट आहे ज्याला शहाणा माणूस असे म्हणतात. या वाक्याचा अर्थ काय तर हा जो अपराइट मॅन म्हणजे ताठ उभा राहून चालणारा माणूस होता ना, त्याचा ब्रेन म्हणजे मेंदू अजून विकसित होत गेला आणि सुमारे 1 लाख वर्षांच्या काळात त्याने फायर म्हणजे अग्नीचा शोध लावला. अग्नीचा शोध लावणे हे मानवी इतिहासातील एक खूप मोठी क्रांती होती. सुमारे 50,000 वर्षापूर्वी माणसाचा ब्रेन इतका विकसित झाला की त्याला आपण वाईज मॅन म्हणजे शहाणा माणूस किंवा होमो सेपियन्स म्हणू शकलो. याचं उदाहरण म्हणजे जसं आपण आज मोबाईल, कॉम्प्युटर वापरतो कारण आपला मेंदू खूप विकसित झालाय. हजारो वर्षापूर्वी माणसाने अग्नीचा शोध लावला, मग चाकाचा शोध लावला. हे सगळं त्याच्या विकसित होत गेलेल्या मेंदूमुळे शक्य झालं. अग्नीमुळे त्याला थंडीपासून संरक्षण मिळालं, शिकार भाजून खाता आली
आणि हिंस्र प्राण्यांपासून बचाव करता आला. निअँडरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. द क्रो-मॅग्नन मॅन evolved about 50,000 years ago, and afterward this evolution had been faster than the earlier. निअँडरथल मानव हा शहाण्या माणसाचे पहिले उदाहरण मानला जाऊ शकतो. क्रो-मॅग्नन मानव सुमारे 50,000 वर्षापूर्वी विकसित झाला आणि त्यानंतर ही उत्क्रांती आधीपेक्षा खूप वेगाने झाली. इथे दोन नवीन मानवी प्रकार आहेत. निअँडरथल मॅन याचा उच्चार आहे निअँडरथल मॅन. हा एक प्रकारचा प्राचीन मानव होता जो आधुनिक मानवाचा जवळचा नातेवाईक होता. क्रो-मॅग्नन मॅन याचा उच्चार आहे क्रो-मॅग्नॉन मॅन. हा आधुनिक मानवाचा खूप जुना पूर्वज होता जो युरोपमध्ये राहत होता. म्हणजे हा क्लॅरिफाईंग जो निअँडरथल मॅन होता त्याला आपण वाईज मॅन शहाणा माणूसचं पहिलं उदाहरण म्हणू शकतो. त्यानंतर सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रो-मॅग्नन मॅन विकसित झाला आणि यानंतर मानवी उत्क्रांतीचा वेग खूपच वाढला. म्हणजे बदल खूप वेगानं होऊ लागले. एक्सप्लेनिंग याचं उदाहरण म्हणजे जसं आधीच्या काळात एखादं नवीन तंत्रज्ञान यायला खूप वेळ लागायचा, पण आता दरवर्षी नवीन मोबाईल किंवा गाड्या येतात, तसंच मानवाच्या उत्क्रांतीमध्ये पण मॅन नंतर बदल खूप जलद झाले. अबाउट 10,000 years ago, wise man started to practice the agriculture. It started to rear the cattle herds and establish the cities. Cultural development took place. Art of writing was invented about 5,000 years ago, and thus the history had been started. Long. सुमारे 10,000 वर्षापूर्वी शहाण्या माणसाने शेती करण्यास सुरुवात केली. Started to practice the agriculture. त्याने पशुधन पाळण्यास रिअर दी कॅटल हर्ड्स सुरुवात केली आणि शहरे वसवली. एस्टॅब्लिश्ड दी सिटीज. सांस्कृतिक विकास कल्चरल डेव्हलपमेंट झाला. सुमारे 5,000 वर्षापूर्वी लेखनाची कला आर्ट ऑफ रायटिंग शोधली, इन्व्हेंटेड गेली आणि अशा प्रकारे इतिहास सुरू झाला. या वाक्यातील काही शब्द ॲग्रिकल्चर याचा उच्चार आहे ॲग्रिकल्चर, याचा अर्थ आहे शेती. रिअर दी कॅटल हर्ड्स याचा अर्थ आहे पशुधन पाळणं, म्हणजे गाई म्हशी शेळ्या मेंढ्या पाळणं. एस्टॅब्लिश द सिटीज याचा अर्थ आहे शहरे वसवली. कल्चरल डेव्हलपमेंट याचा अर्थ आहे सांस्कृतिक विकास. आर्ट ऑफ रायटिंग याचा अर्थ आहे लेखनाची कला. इन्व्हेंटेड याचा अर्थ आहे शोध लावला. हा मुद्दा आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचा आहे. सुमारे 10,000 वर्षापूर्वी वाईज मॅन म्हणजे आपल्यासारख्या शहाण्या माणसाने ॲग्रिकल्चर म्हणजे शेती करायला सुरुवात केली. त्याने कॅटल हर्ड्स म्हणजे पशुधन पाळायला सुरुवात केली. यामुळे त्याला एका ठिकाणी थांबावे लागले आणि त्याने सिटीज म्हणजे शहरे वसवली. मग त्याचा कल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे सांस्कृतिक विकास झाला, म्हणजे तो गट करून राहायला लागला. भाषा विकसित झाली. सुमारे 5,000 वर्षापूर्वी आर्ट ऑफ रायटिंग म्हणजे लेखनाची कला इन्व्हेंटेड म्हणजे शोधली गेली आणि तेव्हापासून हिस्ट्री म्हणजे इतिहास सुरू झाला, कारण लोक लिहून ठेवू लागले. याचं उदाहरण म्हणजे जसं आज आपण शाळेत जातो, पुस्तकं वाचतो, वेगवेगळे खेळ खेळतो, हे सगळं आपल्या कल्चरल डेव्हलपमेंटमुळे झालं आहे. हजारो वर्षापूर्वी माणसाने करायला सुरुवात केल्यामुळे त्याला भटकंती बंद करावी लागली आणि तो एका ठिकाणी स्थायिक झाला, ज्यामुळे गावांचा आणि शहरांचा विकास झाला. सायन्सेस इमर्ज्ड अबाउट 400 years ago and industrial society was established about 200 years ago. And now we have reached at this stage and still we are searching the details of roots of human ancestry. याचा मराठी अर्थ आहे सुमारे 400 वर्षापूर्वी आधुनिक विज्ञान उदयास आले आणि सुमारे वर्षापूर्वी औद्योगिक समाज स्थापन झाला आणि आता आपण या टप्प्यावर पोहोचलो आहोत. तरीही आपण अजूनही मानवी वंशाच्या मुळांचे तपशील शोधत आहोत. या वाक्यातील काही शब्द मॉडर्न सायन्सेस याचा अर्थ आहे आधुनिक विज्ञान. इंडस्ट्रियल सोसायटी याचा अर्थ आहे औद्योगिक समाज, म्हणजे जिथे कारखाने आणि मोठ्या उद्योगांचा विकास झाला आहे. रूट्स ऑफ ह्युमन अँसेस्ट्री याचा अर्थ आहे मानवी वंशाची मुळे, म्हणजे आपण कुठून आलो, आपले सर्वात जुने पूर्वज कोण होते याचा शोध. या वाक्याचा अर्थ असा आहे की आज आपण जे मॉडर्न सायन्सेस
म्हणजे आधुनिक विज्ञान पाहतो ते सुमारे 400 वर्षापूर्वी विकसित झालं आणि सुमारे इंडस्ट्रियल सोसायटी म्हणजे औद्योगिक समाज तयार झाला, म्हणजे कारखाने आले, नवीन तंत्रज्ञान आलं आणि नाव वी हॅव रीच्ड ॲट दिस स्टेज, म्हणजे आता आपण या टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे आपण इतके प्रगत झालो आहोत, पण तरीही वी आर स्टील सर्चिंग द डिटेल्स ऑफ रूट्स ऑफ ह्युमन अँसेस्ट्री, म्हणजे आपण अजूनही आपल्या ह्युमन अँसेस्ट्री म्हणजे मानवी वंशाच्या मुलांचा शोध घेत आहोत, म्हणजे आपले सर्वात जुने पूर्वज कोण होते, आपण नक्की कुठून आलो याचा शोध अजूनही चालू आहे. याचं उदाहरण म्हणजे जसं आपण आपल्या कुटुंबाबद्दल माहिती काढतो, आपले आजोबा पणजोबा कोण होते, त्यांचे गाव कोणतं होतं, तसंच वैज्ञानिक अजूनही मानवाचे सर्वात जुने पूर्वज कोण होते, ते कसे होते याचा अभ्यास करत आहे. तर बालमित्रांनो, अशा प्रकारे आपण ह्युमन इव्होल्यूशन म्हणजे मानवी उत्क्रांतीचा हा लांबचा प्रवास पाहिला. किती बदल झालेत बघा आपल्या पूर्वजांपासून आजच्या होमो सापियन्स पर्यंत. आपण माकडांसारख्या प्राण्यांपासून सुरुवात केली, शेपटी गेली, मेंदू विकसित झाला, ताठ चालायला लागलो, अग्नीचा शोध लावला, शेती केली, शहरे वसवली, लिहायला शिकलो आणि आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. आहे ना हा प्रवास खूपच अद्भुत. आता तुम्हाला मानवी उत्क्रांतीबद्दल बरीच माहिती मिळाली असेल, हो ना? काही शंका असतील तर नक्की विचारा. तोपर्यंत अभ्यास करत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.